हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सळराम बाबा, सद्गुरु अप्पमौली महाराज, सब संतन की जय। ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी अष्टादशाध्यायिनी अम्बत्वानुमसन्दधामि भगवद्गीते भवद्भिषिणीं नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्द यतपत्रनेत्रः येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयी प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतथा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहनी कर्णेन वेळाकुळः अश्वस्थामविकर्णघोरमकरः दुर्योधनावर्तिनी स्वस्त्रीणकुलो पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवा पाराशर्यवचः सरोजममलगीतार्थगन्धोत्कट नानाख्यानककेशर हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जन षटपदे हर हर पिपीयमानमुदा भूयाद् भारत पंकज कलिमलं प्रध्वंसेना श्रेयसे मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्म वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनुवन्ति दिव्यैस्तवेः वैदेहे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थेन तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यानन्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मिन् नमः, देवाय तस्मिन् नमः, देवाय तस्मिन् नमः। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। यद्यदाचरति श्रेष्ठा तत्तदेवो इतरो जनः सयत् प्रमाणम लोकस्तदनु वर्तन्ते। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहितपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धवलासं विठ्ठलतं चिंतयामी। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाचे गीतेचे वाचे ताटिका ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे वदवावी वाणी माझी कृपावंता वाक्पुष्पे संता समर्पिसी। येथे मज साह्य करावे देवा तुझी गी सेवा सकळा गोवा उगवणी। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी या दिव्य ग्रंथातील तिसऱ्या अध्यायातील 21व्या श्लोकावरील ही ओवी संदर्भातला विचार मांडत असताना थोडक्यात पर्याय देणं महत्त्वाचं आहे किंबहुना उचित आहे। जे के पाटील साहेबांची पुण्यतिथी पुण्यस्मरण, त्यांची मुलं आणि त्यांची भावंड आदरणीय प्रभाकर सेठ संजोग आणि मुलं त्यांची सर्व नातेवाईक सगळे सोयरे यांना घेऊन त्यांच्यासोबत आपण काही जीवन जगत असताना सुखदुःख उपभोगले, त्या उपभोगलेल्या जीवनाच्या आठवणी आपल्या अंतःकरणामध्ये आपण जतन केलेल्या असतात। त्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे। आणि मग हे शब्द कुठंतरी आपले कमी पडतात, बोलतच असतो आपण सगळे सोयरे नातेवाईकांना घेऊन, हे शब्द कमी पडतात त्यावेळेला मग साधू संतांच्या शब्दाने ते गायले जातात। म्हणून कीर्तनाची आणि प्रवचनाची ही पद्धत आहे। असो श्रेष्ठ माय भगिनी, तुम्हा श्रेष्ठांच्या चरणी एकदा सद्भाव व्यक्त करतोय। या ओवी संदर्भातला विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतोय। अत्यंत महत्त्वाची ओवी आहे, महत्त्वाचाही श्लोक आहे। वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती। खरं म्हणजे पुण्यतिथी पुण्यस्मरण कोणीही मनुष्य असू द्या, आपल्या आईवडिलांची त्यांनी पुण्यतिथी पुण्यस्मरण केलं पाहिजे। शक्य असेल तर फार मोठा डामडौलाचा कार्यक्रम करावा, नाही जमलं तर एक प्रतिमा लावून त्यांचे ऋण मानायचे। आजच्या दिवशी त्यांना हात जोडायचे, आमच्यावर तुम्ही कृपा केली, दया केली आणि या लोकांमध्ये आम्हाला तुम्ही जन्माला घातलं, अशा मुलाच्या वाट्याचं ते पहिलं कर्तव्य कर्म असलं पाहिजे का त्याने पुण्यतिथी पुण्यस्मरण केला पाहिजे। बरं, या दिवशी नाही केलं तरी चालेल,
एखाद्याला नाही शक्य नाही करावं, मग त्यांनी पितृ पंधरवड्यामध्ये मात्र न विसरता आपल्या पूर्वजांची आठवण करायची. तेव्हा पूर्वजांच्या आठवणीचं करण्याचं महत्त्वाचं कारण आहे महाराज, तुमच्या आमच्या शरीरामध्ये 7 पिढ्या पूर्वजांचं रक्त राहतं. आईच्या गर्भामध्ये 82 गुणानं पिंडाची निर्मिती होते. त्याच्यापैकी रक्ताचा अंश आपल्या शरीरामध्ये 28% आपला राहतं आणि आपल्या बापाचा असतो 21%, आपल्या आजोबाचा असतो 15%, पणजोबाचा असतो 10%, खापर पणजोबाचा असतो 6%, 6व्या पिढीचा 1%, 6व्या पिढीचा 3% रक्ताचा अंश असतो आणि 7व्या पिढीचा 1% रक्ताचा अंश आपल्या शरीरात असतो. म्हणून 7 पिढ्या तुम्ही आम्ही पूर्वजांचे ऋण मानले पाहिजे. कोणीही मनुष्य असू द्या, डोंगरदड्या काळ्या कपाटीला जन्माला आला नाही, जो म्हणून आलाय तो आई वडिलाच्या उदरातून जन्माला आलाय. म्हणून आई आणि वडील हे आपले फार मोठे दैवत असतात महाराज. अनेकांचे ऋण घेऊन मनुष्य प्राणी जीवन जगतोय. या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचे ऋण माना, साधू संतांचे माना, देवाचे ऋण माना. ज्या देवानं आपल्याला इंद्रिय दिले इंद्रिय हातपाय कान डोले मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. नख गेलेल्याला नखाची किंमत विचारा महाराज. हे फार मोलाचं आयुष्य देवानं आपल्याला घालून दिले आणि आयुष्याचं सोनं करण्याकरता अनेकांचे ऋण घेऊन मनुष्य प्राणी जीवन जगत असताना ऋषीमुनींचे, साधू संतांचे, जातीचे, मातीचे अनेकांचे ऋण, त्यापैकी महत्त्वाचे ऋण आईवडिलाचे ऋण. आणि आईवडिलाचे ऋण प्रत्येकानं मानावं, मानलेच पाहिजे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, माय बापे अवघी देवाचे स्वरूपे. आईवडिलामध्ये देव दिसतो त्यांना जगातला देव दिसतो. 72 कोटी तीर्थामध्ये कुठेही जा, आईवडिलाकडं ढुंकून पाहत नाही. 8-8, 10-10 दिवस आईवडिलाला शिवीशाप गोठ्यामध्ये ठेवतोय, आईवडिलाला वृद्धाश्रममध्ये ठेवतोय. वृद्धाश्रम निघणं हीच गोष्ट देशाच्या नावाला कालिमा पासणारे आहे. शास्त्रानं 4च आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम. 5वा निघाला कोणता? वृद्धाश्रम. कोणत्या सुखाची कल्पना करतो आपण आईवडिलाला दुःखाच्या खाईत लोटून. म्हातारपणामध्ये निदान सुनांनी आपला सांभाळ करावा, मुलांनी सांभाळ करावा, याच्याकरता आईवडिलाची सेवा करा. खान तशी माती वळणावर जाती, बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, घोडी तसे मेघ आणि माई तसे लेख. त्याचा बाप गुणवान आहे, त्याची मुलं बालं गुणवान आहेत. म्हणून आईवडिलाचे ऋण मानूया आणि आईवडिलाची सेवा उभ्या आयुष्यभर असेपर्यंत सेवा केली पाहिजे. नाही त्यांच्या पश्चातही त्यांची सेवा आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. अनेकांना घेऊन संप्रदायाला मान्य असणारा कार्यक्रम तो राबवला पाहिजे, ज्याच्यानं त्या जीवाला पुण्यार्जन होऊन उत्तम लोकाची गती त्याला प्राप्त होत असते. उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगेल जीवखानी. जीवखानी उत्तम भोगण्याकरता इथं केलेल्या कर्मकांडाला त्या जीवाला सद्गती मिळते. तुम्ही पुरावा सांगा कशा म्हणून मिळते? इथं कर्मकांड करता, पितृत्व तर्पण देता, इथं पिंडदान देता, तिथं पूर्व संतुष्ट होतात. कसे होतात याचं कारण ज्ञानोबा सांगतात, पावो शितळता लाहे ती डोलियाचीच लागे होये, रगडून तेल पायाला तळ पायाला लावलं तर डोल्याचा आग शांत होतो. याच न्यायाप्रमाणे इथं पिंडदान करा, इथं तर्पण करा, इथं अन्नदान करा. जे म्हणून कराल त्याच्यानं त्या जीवाला ते पुण्य मिळतं आणि त्याच्या योग्य त्या जीवाची गती निश्चित होत असते. महाराज आपल्याला नवल वाटेल, ऋतुध्वज नावाचा राजा होऊन गेला, अनेक तऱ्हेचं दानधर्म केलं आणि दानधर्म केल्याच्या पश्चात स्वर्गाची प्राप्ती झाली. स्वर्गाची प्राप्ती झाली, दिव्य भोग आहे, रंभादिकाचं नाचणं आहे, गंधर्वाचं गाणं आहे, सुवासिक अत्तर चहूकडं दरवळला आहे आणि 12:30 दुपारचे वाजले. चांदीचा ताट आहे, सोन्याचा पेला आहे. सर्वांना अन्न वाढलं, ऋतुध्वज नावाच्या राजाला अन्न वाढलं नाही. राजानं तक्रार केली, मित्र इंद्रा, अरे पुण्य मिळलं म्हणून मी स्वर्गाला आलो आणि माझ्या पात्रामध्ये अन्न मिळत नाही मला. सांगितलं, राजा अनेक पुण्य सामर्थ्याच्या बलानं स्वर्गाची प्राप्ती झाली खरी, पण अन्नदान तुझ्याकडून न घडल्यानं रोजच्या रोज मृत्यूलोकामध्ये जाऊन तुला तुझं सडलेलं प्रेत खावं लागेल. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम परमात्मा पहुडलाय, सीतामाताही पहुडले आणि लक्ष्मण दादा झाडाच्या बुंध्याला टेकून पहारा देत आहे. एवढ्यामध्ये एक दिव्य पुष्पक विमान उतरलं सरोवरामध्ये. सरोवर म्हणजे तलावच असतं, पण तलाव आटतं, सरोवर आटत नाही. आणि त्याच्यातलं एक प्रेत काढलं त्याच्यातलं आणि तो दबकातलं पाणी पित नाही, तो प्रेत कसं काय खाईल? पण तरी देखील त्याने प्रेत काढलंय त्या हंसानं आणि तो खायला लागला. खाऊन झालं, पुष्पक विमानामध्ये निघून गेला. एवढं सगळं त्याला भोग आहेत महाराज. पुष्पक विमान आहे, गंधर्वाचं त्याला गाणं,
रंभेचं नाचणं आहे, सुवासिक अत्तरचं उकडं दरवळतोय, दिव्य भोग लोटांगण हात जोडून लोटांगण घालतात. आणि मग लक्ष्मण दादानं दृश्य पाहिलं, विश्रांती प्रभूची झाली. वाटेला लागल्यावर विचारलं, दादा असं काही अघटित बघितलं का? राजहंस आहे तो दबकातलं पाणी पित नाही आणि त्याने प्रेत खावं. सांगितलं खरं आहे रा. ऋतुध्वज नावाचा राजा होऊन गेला, अनेक तऱ्हेचं पुण्यार्जन दानधर्माच्या बलानं स्वर्गाची प्राप्ती झाली, पण अन्नदान न केल्यानं रोजच्या रोज त्याला त्याचं प्रेत खावं लागेल हंसाच्या रूपात येऊन. दादा सुटका कधी होईल? सुटका त्याच वेळेला होईल का ज्या दिवशी दुर्वास ऋषींचं दर्शन त्याला घडेल. माझा मुद्दा इथं आहे. अन्नदान हे कलियुगातलं फार मोठं दान आहे आणि हे दान प्रत्येकानं केलं पाहिजे. हल्दीचं जेवण म्हणजे दानात मोडलं जात नाही. हे सात्विक आहार लोकाला जेवू घाला, आग्रह करा, जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही जेवताना आग्रह करा, पापड घ्या, लोणचं घ्या. आणि मग अशा पद्धतीने आपण सत्पात्रे दान केलं तर त्या जीवाला त्या दानाच्या बलानं पुण्य संपादन होऊन उत्तम लोकाची गती प्राप्त होत असते. म्हणून माझा मुद्दा इथं आहे की अनेकांचे ऋण घेतो. आईवडिलाचे ऋण माना. आई आणि वडील हे दोन आपले दैवत असतात. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, या शब्दाचा अर्थच असा आहे, ज्यांना आईवडिलात देव दिसतो त्यांना जगातला देव दिसतो. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकरायानं देवाची भक्ती केली नाही, करुणा वाकली नाही, विनंती केली नाही, प्रार्थना केली नाही. आईवडिलाच्या सेवेनं संतुष्ट झाला परमात्मा आणि युगे 28 बिटेवर उभा राहिला. जिवंत उदाहरण आहे. म्हणून आपण आईबापाचीच सेवा करूया. आईनं काय दे आपण विचारतो. 4 माल्याची बिल्डिंग मी बांधली, फार्म हाऊस मी घेतला, भावंडांना कामाला मी लावलं, बहिणींचे लग्न मी लावली. अरे आपण काले असो, गोरे असो, सुशिक्षित अशिक्षित, माताडी कामगार, मजूर, कॅम्प्युटरचा शोध लावणारे शास्त्रज्ञ असो, आपलं जे म्हणून समाजात योगदान आहे ते योगदानाचं कर्तृत्व आपल्या जन्मदात्या बापाकडे जातो. आई असावी महाराज घराला. करोडोचा बंगला माझ्या पठ्ठ्यानं बांधला, तो वाघानं बांधलाय, तो माझ्या सोन्यानं बांधलाय, हे म्हणायला घरात आई असावी लागतं. आपल्या बंगल्याचं कोड कौतुक आपल्या जन्मदात्या आईला होतो, लोकाला नाही. आणि घराचं अस्तित्व आपला जन्मदाता बाप असतो. जोपर्यंत घराला बाप जिवंत आहे तोपर्यंत वाकड्या नजरेनं पाहण्याचं कुणाचं धाडस होत नाही. म्हणून घराला बाप असावा. बापाला छत्र म्हटलंय. बाप हे अस्तित्व आहे महाराज घराचं. आईकडं मातृत्व आहे, आईकडं जिव्हाळा आहे, आईकडं प्रेम आहे आणि बापाकडं कर्तबगारी आहे. कर्तबगारीनं फार मोठं मुलानं व्हावं हे फक्त जन्मदात्या बापाला वाटतं. तो वकील व्हावा, तो डॉक्टर व्हावा, तो इंजिनियर व्हावा, तो राजकीय पुढारी व्हावा, तो गाणारा व्हावा, तो वाजवणारा व्हावा, तो कीर्तनकार व्हावा, हे जन्मदात्या बापाला वाटतं महाराज. म्हणून बाप हा संसार या नाटकातलाच पडद्यामागचा कलाकार आहे महाराज. आई एका टायमाची शिदोरी तयार करतं, पण उभ्या आयुष्याची शिदोरी आपला जन्मदाता बापच तयार करतंय. अरे मुलींचे लग्न जमवायला लोकांची उमरेज येतो तो जन्मदाता बाप. आमचा पोटचा गोळा पदरात घालून घ्या, पोरीला संसाराची समज नाही, उमज नाही, असा लाचारी स्वीकारतो, दिनपणा स्वीकारतो. तुम्ही म्हणता तेवढा हुंडा देता येत नाही, ही लाचारी स्वीकारली जन्मदात्या बापानं. बस्ता बांधायला बाप, बस्त्याचा बिल भरायला बाप, साखरपुडा करायला बाप, पत्रिका छापायला बाप, पत्रिका वाटायला बाप जातं. सुख लग्नाचं डोल्यानं पाहू द्या, माझ्या पोरीचं लगीन होऊ द्या. कुणाचं वाक्य महत्त्वाचं नाही, वाक्य सिद्धांताचं आहे. कोण बोलला हे महत्त्व नाही, वाक्य सिद्धांत आहे. जन्मदात्या बापाला वाटतं. चुले खणायला बाप, चुले लावायला बाप, पंक्ती वाढायला बाप, पंक्तीमध्ये लोकाला आग्रह करतं, गरिबाची चतकोर भाकरी गोड मानून घ्या. लग्न लागलं, वरात निघाली, पाठवणी करीत असताना जन्मदात्री आई ओक्सा बोक्सा रडली, धाय मोकलून रडली. शेजारची महिला मंडळी सांत्वना करतोय, ज्याची होती त्यांनी नेली. कोनाड्यामध्ये जिन्याच्या बाजूला जन्मदाता बाप ढसाढसा रडतय. मी गाणं बोलतो, हिंदी आहे, गाणं म्हणून न पाहता एका बापाचे शब्द आहेत ते. जिस घर में बंधे भाग्य तेरे, उसी घर में सदा तेरा राज रहे. मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे महाराज. नाजों से तुझे पाला मैंने, फूलों की तरह कलियों की तरह. बाळ तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला मी वागवलं, पण आज तू दुसऱ्याचं देण झालं. माझे डोले रडत नाही, माझं अंतकरण फाटतं. हे जन्मदाता बापच.
विश्वामित्र ऋषी मेनका एका मुलीला जन्म दिला आणि निघून गेले. शाकुंतल नावाच्या पक्षानं सावली धरली, पंख पसरले, सावली धरली आणि लक्षात आले कण्व ऋषीच्या, अरे मी हाडामासाचा माणूस आहे. एका पाखरानं लहानच्या बालावर सावली धरली, उचलली, आश्रमात आणली. शाकुंतल नावाच्या पक्षाने संरक्षण केलंय म्हणून तिचं नाव शकुंतला ठेवली. लालन पालन केलं, कोड कौतुक केलं, लहानाची मोठी केली, संस्कार दिलं आणि हस्तिनापूरच्या राजाच्या बरोबर लग्न लावून दिलं. आणि वरात निघाल्यावर रक्तातला काडीचा संबंध नसताना कण्वासारखा ऋषी शकुंतलेसाठी रडला. महाराज रडलाच पाहिजे, रडला नसेल तर तो बापच नाही. फार एक नाजूक प्रसंग आहे तो. माझा मुद्दा इथं आहे, बापाचं अंतकरण फाटतंय. विचारा जाऊन आज 80 लाखाचा बंगला तू कुणा करता बांधताय, कुणा करता बांधताय? तुझी काटके गेली ना. बाप आपल्याला सांगेल, अरे माझा बाप गरीब होता, मी झोपडीत राहत होतो, 80 नाही करोडच्या बंगल्यात माझ्या बालानं राहावं ही जन्मदाता बापाची इच्छा आहे. अरे सणासुदीला नवीन कपडे घेतो, पोराला नवीन कपडे, पुरीला नवीन कपडे घेतो, फाटकी पॅन्ट काढताना शिवत राहतो जन्मदाता बाप. काय नाही तो आपल्यासाठी करत. झाडाच्या बुंद्याला जाऊन झोपला आणि आज डबल AC मध्ये आणून टाकला. केश कर्तनालयामध्ये मुलगा 200 रुपये खर्च करतं, मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 500 रुपये खर्च करतंय आणि बिना साबणानं दाढी करतं जन्मदाता बाप. घरच्या घरी जाऊन विचारा, हे चिमटा घेऊन कशाला राहतो? वडापाव खाल्ला, डबल ओव्हर टाईम केला आणि तिथंच झोपला जन्मदाता बाप. बोलून जाईल आपल्याला. बाप जिवंतपणी कलावा आणि जिवंतपणी करून तशा पद्धतीनं आपल्याकडून त्याची सेवा घडावी, त्याच्यासाठी संतांनी शब्द खर्च केले. कुलिकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुलवान आणि शिलवान मुलं जन्माला येण्याकरता आईची कुस तपाची असावं लागेल. ज्ञानोबाराय बोलतात, माझ्या आईनं हजारो लाखो प्रदक्षिणा घातल्या अजान वृक्षाला, त्याच्यामुळे माझ्या जिभेवर सरस्वती येऊन बसल्यासारखं मी पटापटा बोलतो. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सात आणि मावाल मिटले आणि रसाल शब्द जैसे कळलो. हे बोलतोय मी. माझ्या आईनं अजान वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या आणि पुढे जाऊन बोलतो महाराज का मी कल्पच्या कल्प खोटं नाही बोललो. माझ्या जिभेवर आज सरस्वती बसले. माझा मुद्दा इथे आहे, राणा प्रताप, शिवाजी राजा, भगतसिंग जन्माला येईल, आईची कुस तपाची असावी लागेल. तप शब्दाचा अर्थ ईश्वरी सेवेसाठी देह जिजवणं. आई ज्याची आई आपण विचारतो, आईला बा काही नाही करता आलं, बापाला नाही करता आलं, मी फार्म हाऊस घेतला, मी बिल्डिंग बांधली, अरे काही नाही करता आलं. 9 महिने तिनं पोटात वागवलं आपल्याला, 9 महिने पोटात वागवलं. केसाच्या रोमरोमातून श्वासोच्छ्वासाचा पुरवठा केला. अर्ध्या श्वासाचा अधिकारी तिचा बाल असतो. काय दिला नाही बोला. तुम्ही म्हणाल महाराज डॉक्टर पण रक्त देत, रक्त पुरवठा केला. रक्त डोनरचं रक्त 250 रुपयाला वाटले. अरे डोनरचं रक्त पेशंटच्या शरीरात रक्त असल्यावरच सूट होईल, अन्यथा पेशंट मरतं. रक्ताचा थेंब नसताना जन्मदात्रे आईनं रक्त पुरवठा केला. बाळाचा रक्त ग्रुप वेगळा, आईचा रक्त ग्रुप वेगळा. विज्ञानाला सुगावा लागला नाही. नख दिली, हाडं दिली, लज्जा दिली, मांस दिला, केस दिली, प्रतिमा दिली. काय द्यायचं ठेवलं तिनं. फ्रान्समध्ये इपेन नावाचा टावर आहे, हायटेक टावर, 24,000 टनाचा आहे तो. 8,000 टन तिथं मातीनं गाडून घेतले. मंदिरावर 1 किलो सोन्याचा कलश चढत असताना 1000 टन माती स्वतःला गाडून घेतं. बाळाला कळसाच्या रूपानं आई वाढवतं आणि आपली जवानी खर्च करते, मातीमोल करतं, कुणा करता करते. म्हणून आई जिवंतपणी कळावी. आपुल्याचा कोणाची गाडवाची, वाघा शिवाची, डुकराची, मांजरची, बेडकाची, विंचवाची, कोणाची काही असे ना, आई आईच आहे महाराज. अरे बाला करता कोंबडी वाघीण होतो, बाळा करता कुत्री वाघीण होतो. तिच्या पिल्लाला जरा हात लावून पा. आपुल्याचा भोत चाटी मारित असे पारका. आपला भोत चाटतंय, मेली गाय शेतकरी करते, वासरू मेला तर त्याच्यामध्ये पेंडा भरते, तूस भरते आणि मग तंतोतून गाईच्या समोर गाईनं पान्हा यावा म्हणून समोर ठेवते. आपुल्याचा, तिला माहिती आहे आपुल्याचा भोत चाटी मारित असे पारखा. पारखा जर कासेला लागला तर त्याला लाथा मारतो. पण आपला मेलेल्या बाळाचं भोत चाटतंय
आणि दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदराड. बाळाकरता दूध निर्माण करतं माऊली. बोलेन पुढं आपल्याला. शेती शेतकरी लावते. 6-7 वाजले, शेतात काही चिखलानं भरले, केसाला चिखल, हाताला गालाला चिखल आहे. संध्याकाळच्या वेळेला बाल पाहतोय आईची वाट. पायरीवर बसलाय बाल, माझी आई येईल, माझी आई येईल. आणि आईला पाहिल्या बरोबरच महाराज ना तुकोबराय बोलतात, अमंगळपणे उचलोनी धरी आणि उचलोनी करी कंठी लावी. काय करतं आपण? चिखलाने हात भरल्यात, पाय भरल्यात, गाळाला केसाला चिखल आहे, नाही पाहिलं माऊलीनी. तिनं अमंगळपणे उचलोनी, अमंगळपणे उचलतोय बाला आणि त्याचे पापे घेतं. हे जन्मदात्री आईच करू शकतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आज निस्वार्थ बुद्धीने जगाच्या पाठीवर आपल्यावर प्रेम करणारं कोण असेल तर ती फक्त आपली जन्मदात्री आई. सगळे अपराध क्षम्य करण्याचं कोर्ट म्हणजे आपली जन्मदात्री आई आहे. म्हणून आईचं महत्त्व आई शास्त्रानं सांगितलंय. उपाध्यायम नाम दशमाचार्य आचार्यानाम शतम पिता सत्रंतु पितृण माता गौरवणी राहतो उच्चते. पूजापाठ विधी सांगणारा ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणापेक्षा 10 पटीनं श्रीगुरु श्रेष्ठ, श्रीगुरूपेक्षा 100 पटीनं जन्मदाता बाप श्रेष्ठ, बापापेक्षा 1000 पटीनं जन्मदात्री आई श्रेष्ठ. सत्रंतु पितृण माता गौरवणी नाती उच्चते. हे 2 दैवत असावी महाराज. घर असं गोकुळासारखं वाटतं महाराज. काही नसू दे माणसाकडं, पण आई वडीलच असावे. आणि ज्याच्या पाठीशी आई वडिलाचा आशीर्वाद आहे त्याला जीवनात काहीच कमी पडत नाही. सद्गुण नावाची गोष्ट आई आपल्याला लालन पालन करते, कोड कौतुक करते. आणि उभ्या आयुष्यभर बालाची चिंता वाहतं. सुखा समाधानानं माझ्या बाळानं राहावं याची चिंता उभ्या आयुष्यभर जन्मदात्री आई वाहतं. बोलेल आपल्याला. आईचं पेक्षा बापाचं काय रोल आहे जीवनामध्ये आपल्या. मी बोललो आपल्याला का एका टायमाची शिदोरी तयार करतं, पण जन्मदाता बाप उभ्या आयुष्याची शिदोरी तयार करतं. काय त्याने करायचं बाकी नाही ठेवलं. फार एक गोड अभंग आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा परमात्म्या माझ्या बाप जाद्याची मिरास आहे. मी एवढ्यावर मर्यादित आपला विषय ठेवत नाही, विस्तारानं बोलतोय हा विषय मी. आपल्याला जन्मदाता बापच दिसलाय. घरातल्या कुटुंबामध्ये वडीलधारा जो मनुष्य असतो त्यालाही आपण बापच म्हणतो. हे आमचे वडील आहेत. आणखीन वडील कोण? भगवान परमात्मा वडील आहे. तुझ्या मुचा माता पिता बहीण बंधू आणि चुळता अनेक गोता सर्व ठाई. विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. अनेक प्रमाण देईन मी आता. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन याच्याही पुढे बोलेन. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव माता राम मत सखा रामचंद्र सर्वस्वैम रामचंद्र दयाळून जाणे न जाणे बुध कौशिक ऋषीची भाषा आहे. याच्याही पुढं आपलं कोण? आणखी श्रुती माता पण आपला वडील आहे. अहितापासून काढती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. एखादी आई आहे, तिचं बाल रडतंय, त्याला शांत करण्याकरता अनेक तऱ्हेचे फलं ठेवते त्याच्यासमोर. द्राक्षम आम्रम खर्जुरम अथवा सुखदलम अथवा योजयती अंबिका अस्य. अंबिका म्हणजे त्याची आई. त्याच्यासमोर खजूर ठेवते, आंबे ठेवते, द्राक्ष ठेवते, सुखदलम मिठाई ठेवते, जेणेकरून तो रडण्याचा शांत व्हावा म्हणून. तद्वच्चेता अतिमूढम. त्याप्रमाणे जन्मजन्मांतराच्या संस्कारानं साधकाचं चित्त अशांत झालंय, त्याला शांत करण्याकरता श्रुती माता तुमच्या आमच्यासमोर अनेक तऱ्हेचे बोध उपाय ठेवतो. म्हणून जगाचा बाप वेद आहे, श्रुती माऊली आहे. मी किती सांगितलं आतापर्यंत. जन्मदाता बाप, खानदानीतला एक बाप. याच्याही पुढं संत महात्म्या आहेत. श्रुती माता आहे, देव आहे, संत महात्मा. तुम्ही संत मायबाप, कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. खरे जगाचे शिल्पकार कोण असतील? माय बापे पिंड पाली याला माया आणि जन्म मरण जाया संत संग. आई वडील एका जन्माचा आपल्याला सुखकारक गोष्टीची उपलब्धी करून देतील
पण जन्मजन्मांतराचं दुःख संपवण्यासाठी आपल्याला साधुसंत मायबापाकडे जावं लागेल. आणि ते खरं शिल्पकार. मायकल नावाचा एक मूर्तिकार आहे. असंच मार्बलच्या दुकानात चालला होता. चालताना मार्बलच्या दुकानात जाता जाताच त्याला ठेच लागली आणि त्या दुकानदाराला सांगितलं, काय रे, चांगले चांगले दगड आतमध्ये दुकानात ठेवल्यात आणि हा दगड इकडं लोकांना ठेचे लागताय, कशाला ठेवले, तो काढून टाक. सांगितलं तो काही कामाचा नाही, काही कामाचा नाही, त्याला काढ आणि माझ्या घरी टेम्पोमध्ये पाठवून दे. आणि त्याच्याकडं पाठवला त्या दुकानदाराने. 2 वर्षानं त्या मायकलनं दुकानदाराला बोलवलं, ख्रिसमसला ये माझ्याकडं. तो गेला आणि पाहिलं, घरात प्रवेश केल्याबरोबर भव्य दिव्य येशू ख्रिस्ताची मूर्ती दिसली. काय रे, जयपूरला गेला होता का काय, एवढी येशू ख्रिस्ताची मोहक मूर्ती बनवले, कुठून आणली? सांगितलं, तुझ्या जो दारामध्ये 2 वर्षापूर्वी जो दगड होता, तू सांगतो तो काही कामाचा नाही. मी सांगितलं टेम्पोमध्ये भर, माझ्या घरी पाठवून दे. आणि त्याच दगडाला नको असलेला भाग काढला. छन्ने हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, त्याचे माणूस हे नाव, त्याचे माणूस हे नाव. छन्ने हातोड्याचे घाव घातले, नको असलेला भाग काढला आणि असा भव्य दिव्य आकार दिला. येशू ख्रिस्ताची मूर्ती साकार झाली. तुमचं आमचं जीवन ओबडथोबड आहे, ओबडथोबड जीवन आहे. आपल्या जीवनावर थुंकावं, पण आपण साधू संतांच्या संगतीत गेलो तर आपल्यामध्ये असलेले विकार, आपल्यामध्ये असलेले दोष आपल्याला समजावून सांगतात, बाबा असं असं वागू नकोस, विषयाच्या आरी जाऊ नकोस, हे सगळं क्षणिक आहे. हा देह दिलाय ईश्वरानं, भगवंताची भक्ती करण्याकरता दिले इंद्रिय हातपाय कान, जेने हा जीव दिला दान, तयाचे करणी चिंतन, जगज्जीवन नारायण गायन गुण तयाचे. हे संत महात्मे समजावून सांगतात आपल्याला. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचारण विटोवाचे, हे सगळं आपल्या गळी उतरवतात ते साधू संत. म्हणून साधू संत मायबाप आहेत. यज्ञाचरिती श्रेष्ठ तत्व देवो इत्रो जनहा. श्रेष्ठ माणूस जो आचरण करतो त्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस आचरण करू लागेल. ही सामान्य माणसाकरता लावून दिलेली धर्माची वहिवाट आहे. ऐका, मी त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. हा यज्ञाचरिती श्रेष्ठ शब्द आला कुठून? वेदातून आलाय. वेदामध्ये शब्द आलाय मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव. मातृ आणि पितृ शब्दामध्ये जनकत्व आहे आणि देवो भव वंदनीयत्व, आदरणीयत्व, पूज्यत्व देवोभव शब्दामध्ये. तो देवोभव शब्द उचलला देवानं आणि गीतेमध्ये आणून ठेवला. यद्यदाचरते श्रेष्ठा. देवोभव म्हणजे श्रेष्ठ, आदरणीय, वंदनीयत्व, पूजनीयत्व. आणि श्रेष्ठ शब्द ज्ञानोबारांनी उचलला आणि त्याची व्याख्या केली. येत वडील जे जे करती, तोच वडील आहे जो श्रेष्ठ आहे, जो पूजनीय आहे, जो वंदनीय आहे, जो आदरणीय आहे. नाही तर जन्माला घातला आणि वडील नाही, वडील नाही ठरणार तो. त्याचं आचरण काही आचरण्यासारखं आहे, तो वडील शब्दाचा वाच्य आहे. म्हणून साधू पुरुषांसाठी वडील शब्दाची योजना केली. हे साधू संत जगाचे खऱ्या अर्थाने वडील आहेत ते. आणि त्यांनी तुम्हाला उपदेश केले. आपल्याला 2 पद्धतीचा वंशच माहीत नाही. वंश द्विविधा विद्या जन्मणांच. मांसानं चालणारा एक वंश आहे. बापापासून मुलगा, मुलापासून पुढं नातू, याला मांस वंश बोलतात. एक विद्येचा वंश आहे. विद्येचा वंशाचा अधिकार तुम्ही आम्ही जर घेतला तर जसं तुकोबाराय बोलतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या बापजाद्याची मिरास आहे, वतनदारी आहे, हक्कदारी आहे. तसा सामान्य काल परवा झालेला मालकरी देवाच्या दरबारात जाऊन देवाशी भांडण करू शकतो, म्हणू शकतो माझ्या बापजाद्याची मिरासी आहे. कशाचा आधारानं? कशाचा? मांसवंशातला अधिकार नाही. इथं अधिकार घेतले तो विद्येच्या वंशाचा. विद्येच्या वंशाचा सुरुवात कुठून झाली? ओम नारायणम पद्मभुवम शक्तींचं वशिष्ठं तत्पुत्र पराशरम व्यासं शुकम गौडपदम महंतम गोविंद आचार्यम श्री शंकराचार्य मठाचे शिष्य पद्मवादांचे हस्तमलकांचे. भगवान विष्णूनं सांगितलं ज्ञान पद्मभुवम, नाभिकमलातून ज्याचा जन्म झाला ब्रह्मदेवाचा, त्याला सांगितलं. त्यांनी शक्ती नावाच्या ऋषीला सांगितलं. त्यांनी वशिष्ठानं सांगितलं. वशिष्ठांनी पराशरानं ज्ञान सांगितलं. पराशरून ऋषींनं ते ज्ञान व्यासांना सांगितलं. व्यासांना ते शुकाचार्याने सांगितलं. शुकाचार्याने ते ज्ञान गौडपादाचार्याने सांगितलं. गौडपादाचार्याने ते ज्ञान
गोविंदपादाचार्यानं सांगितलं, गोविंदपादाचार्याने ते ज्ञान श्रीमद शंकराचार्यानं सांगितलं आणि शंकराचार्यानं 4 देशाच्या ठिकाणी 4 पीठं निर्माण केली. गोवर्धन पीठ तयार केला जगन्नाथपुरीला, इकडं पुन्हा शृंगेरीला एक पीठ आहे, इकडं द्वारकेला एक पीठ आहे, त्याच्याही पुढं बद्रीला एक पीठ आहे, त्याला ज्योतिषमठ बोलतात, इथं शारदापीठ बोलतात त्याला द्वारकेला, याला गोवर्धन पीठ बोलतात. जगन्नाथपुरीला आहे ओडिसा राज्यामध्ये. हे 4 ठिकाणी 4 मठाची स्थापना करून 4 मुख्य शिष्यांची स्थापना केली. पद्मपादाचार्य, हस्तामलकाचार्य, त्रोटकाचार्य, सुरेश्वराचार्य यांची नेमणूक करून ज्ञानाचा प्रसार केला. आणि आपल्यापर्यंत जो ज्ञान आला, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दाताराने ज्ञानदेव सार प्रगट केलं. एक शिष्य एक गुरु परंपरा मोडीच काढली आणि मेलविली मांदी वैष्णवांची. आणि ज्ञानोबराय तुकोबराय पासून आलं. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची ती एक परंपरा. या दोन्ही परंपरा वारकरी संप्रदायानं प्रसवल्या गेल्या आणि ते ज्ञान आज तुमच्या आमच्यापर्यंत आलं. म्हणून ज्ञानाचा वंशाचा अधिकार तुम्हाला त्यांनी प्राप्त करून दिला. वंश परंपरा दासमी अंकिता. मी वंश परंपरेनं शुक सनकाधिक मार्कंडे भक्त प्रहराज प्रल्हाद ज्ञानोबराय तुकोबराय गोरोबा काका चोखोबराय सावता महाराज एकनाथ महाराज हे सगळेचे सगळं आमचं वडील आहेत. आणि या वडिलांनी आमच्यासाठी प्रॉपर्टी लिहून ठेवली. आपला सामान्यपणे लौकिकामध्ये आपण विचारतो तुमच्या बापाने काय ठेवले. आमच्या बापाने 100 एकर जमीन ठेवले डोंगराच्या बाजूला. काय ठेवले आमच्या बापानं. पित्याचे जे धन पुत्रा कोण वंचील. बापाची जी प्रॉपर्टी बाप जिवंत असताना इस्टेटीचा मालक करून ठेवतो. मेल्यानंतर होईल मुलगा याच्यामध्ये नवल नाही. जिवंतपणे इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक करून ठेवतो. आमच्या बापानं आमच्यासाठी फार मोठी प्रॉपर्टी करून ठेवली. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धनजन लोका. आमच्या कपाटामध्ये सोनं चांदी साड्या चोल्या नाही. आमच्या कपाटामध्ये भागवत आहे. आमच्या कपाटामध्ये गीता आहे. आमच्या कपाटामध्ये हरिपाठ आहे. आम्हा घरी धन शब्द हे त्यांचं देणं आहे. पित्याचे जे धन पुत्र त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी जी इस्टेट आहे ती सहजगत्या आम्हाला सहजगत्या प्राप्त झाली. ती हरिपाठाच्या रूपानं कीर्तनाच्या प्रवचनाच्या भजनाच्या रूपानं भरभरून जगाला त्यांनी दिलं. म्हणून खऱ्या अर्थानं ते वडील आहेत. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्वदेव इतर जना सयत प्रमाणम लोकस्तदुर वर्तनते. म्हणून श्रेष्ठ माणसं ज्ञानोबाराय तुकोबाराय ही साधू संत मंडळी सद्गुरू वामन बाबासारखी झाली. त्यांनी जसा परमार्थ केला तसाच परमार्थ आमच्याकडून त्यांना अभिप्रेत आहे. आणि तो आपण करण्याचा सातत्यानं फार आयुष्य कमी आहे आपल्याला महाराज. आपण चांगलं तेवढं केलं पाहिजे आयुष्यामध्ये. आपल्याला नखं दिली हाडं दिली प्राण दिला लज्जा दिली हे सगळं दिलं सोडा हो. याहीपेक्षा देवानं आपल्याला आयुष्य घालून दिले. जन्म आणि मरण याच्या मधला कालावधी ईश्वरानं तुमच्या आमच्या हातात दिले. आज करोना कालामध्ये इच्छा नसताना हजारो लाखो माणसं मरून पडली आणि त्या ईश्वरानं मला जिवंत ठेवले याची जाणीव ठेवून आपण सतत समाजाच्या सुखदुःखामध्ये मिश्रित राहिलं पाहिजे. आणि सातत्यानं आपण समाजाची देशाची आणि आपल्या आईवडिलाची सेवा केली पाहिजे. असो अनंताच्या प्रवासाला निघून गेलेल्या जीवाच्या पदरी या सेवेचं पुण्य प्रदान करून उत्तम लोकाची गती सद्गती त्यांना प्राप्त व्हावी अशा प्रकारची एक सदिच्छा व्यक्त करतोय. काही बोलण्याच्या ओघात अपशब्द केल्याचं तो बुद्धीचा दोष आहे. सत्य बोलावं महाराज धर्मानं वागावं. परमात्मा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. काही बोलिलो बोबडे माय बापा तुम्हा पुढे सलगी लाडे कोडे मदशमा करणे पुंडली कवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञान विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिळ तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनव्रत भूमंडली भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोळीते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोहिरे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली ती
ही लोकी भजिजो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथ उपजवे विशेष लोके ये द्रष्टा दृष्ट विजय होवा विजी एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु साळाराम बाबा महाराज सद्गुरु अप्पा माऊली महाराज सब संतन की जय. राहू द्या काल कुठे होते सेकंड होते